लेसन नंबर 4 मातृप्रेम मराठी क्लास 6 प्रस्तावना। आई आपल्यावर जीवापाड प्रेम करते. ती आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट आणून देते, पण स्वतःसाठी काहीच घेत नाही. छोट्या रमाला याची जाणीव आहे. आईवरील प्रेमासाठी रमाने काय केले याविषयीची ही सुंदर कथा आहे. खरं तर आईला मनातून वाटायची की रमाला आपण छान छान कपडे घ्यायला हवेत. तिचे शाळेचे गणवेश देखील 2 वर्षांपासून बदलले नाहीत. तिची हौसमौज आपल्याला करता येत नाही म्हणून आईला वाईट वाटायचे. हौसमौज याने मजा. 6वीत शिकणारी रमा आईच्या मागे लागली होती. आई, आज आपण बाजारात जाऊया, मला कपडे घ्यायचेत. गेले 15 दिवस रमाची आईकडे भुणभुण सुरू होती, पण रमाच्या बाबांची नोकरी गेली होती. घरात पैसे येत नव्हते, त्यामुळे आई कशी तरी काटकसर करून घर चालवत होती. स्वतः बाहेर जाऊन छोटी मोठी कामे करीत होती. पण आईने मनाशी ठरवलेच की आज रमाला कपडे घ्यायचेच. सकाळचे 10 वाजले होते. रमा अभ्यासाची पुस्तके उघडून काहीतरी करीत होती. रमाकडे बघून आईच्या डोळ्यात पाणी आले. आपण कधी तिची हौसमौज करणार असे पुटपुटत तिने रमा अशी हाक मारली आणि म्हणाली, चल रमा, आज आपण दुकानात जाऊ, तुला छान छान कपडे घेऊ. हे ऐकून रमाची कळी खुलली म्हणजे वो बहुत खुश हो गई. रमा म्हणाली, आई तू नको येऊस, मी आणि बाबा जाणार दुकानात. आईला कळेना रमा अशी का बोलते. अगं बाबांना का त्रास देतेस, मी येते ना तुझ्याबरोबर. पण रमा हट्टालाच पेटली. हट्टाला पेटणे याने वो बहुत जिद करने लगी. मी आणि बाबाच जाणार, नाही तर नको मला तुझे कपडे. आता मात्र आईचा नाईलाज झाला. तिने बाबांच्या हातात 500ची नोट ठेवली आणि म्हणाली, घ्या, पोरीला हवे ते. आईने खूप दिवसांची जपून ठेवलेली नोट होती ती. मग रमा बाबांसह बाजारात गेली. रमा खूप दुकाने फिरली. हे नको ते नको म्हणता म्हणता 2 तास उलटले. खूप वेळानंतर रमाला एकदाचे कपडे पसंत आले. 450 रुपये खर्च करून आणि तब्बल 50 रुपये वाचवून रमा एकदाची घरी आली. बाबा आणि रमा घरी पोहोचले तेव्हा आईचा स्वयंपाक सुरू होता. लेकीचा आनंदी हसरा चेहरा बघून आईला खूप आनंद झाला, कारण आज खूप दिवसांनी रमाच्या चेहऱ्यावर तिला आनंद दिसत होता. नाचत हसत रमा घरात शिरली. हातातली पिशवी नाचवत ती आईला म्हणाली, आई मी आले. तिचे ते उड्या मारणे आई कुतूहलाने बघत होती. कुतूहलाने, आश्चर्याने. बहुत आश्चर्य से देख रही थी. वो उछलते कूदते आ रही थी उसके पास. रमा म्हणाली, आई हे बघ माझे कपडे. असे म्हणत रमाने आईच्या हातात पिशवी दिली. आईने झटपट पिशवीतून कपडे बाहेर काढले आणि पाहते तर काय, गुलाबी रंगाची नवी कोरी साडी. नवी कोरी याने एकदम न्यू. आई हा रंग तुला खूप आवडतो ना, रमा म्हणाली. हा सगळा प्रकार बघून आई ओरडली, अगं रमा, यात ही साडी कशी, तुझे कपडे कुठे आहेत. नाही ग आई, मला कपडे नकोच होते. तुझ्या साड्या किती खराब झाल्यात बघ. तू स्वतःला कपडे घेणार नाहीस हे मला माहीत होते, म्हणून मी मुद्दामच तुझ्या मागे भुणभुण लावली होती, कपडे हवेत म्हणून. आता मात्र आईचे डोळे भरून आले. तिने आपल्या लाडक्या लेकीला जवळ घेतले. तिच्या डोक्यावरून हात फिरवत पटापटा मुके घेतले आणि उसको किस किया. माझी लाडाची लेक म्हणत तिने रमाला मिठी मारली. मग कितीतरी वेळ आईच्या डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहत होते. पण आई का रडते हे मात्र छोट्या रमाला कळलेच नाही. माँ हमें कितना प्यार करती है और हमें जो चाहिए वो लाके देती है, ये दर्शाने वाली ये कहानी है. और खुद के लिए कुछ भी नहीं करती, कुछ सैक्रिफाइसेस करके बच्चों के लिए माँ जो चीज़ें करती है, ये इस पाठ में हमें सीखने को मिलेगा. तो यहाँ पे 3 कैरेक्टर्स एक्चुअली दिखाए. एक रमा है, छोटी सी बच्ची, उसकी माँ है और उसके पापा है. तो रमा के पापा की नौकरी चली गई होती है और इसकी वजह से उसकी मम्मी को थोड़े से कम पैसे में, थोड़े से पैसों की तंगी में उसको घर चलाना होता है और छोटी मोटे काम भी वो करती होती है. तो एक दिन रमा जब बहुत पीछे पड़ी थी कि मुझे कपड़े चाहिए, 2 दिन से पड़ी थी पीछे, तो मम्मी ने सोचा कि अरे इसको तो हम अभी कपड़े लाके देने ही हैं. बहुत दिनों से वो सोच ही रही थी कि रमा का जो गणवेश है यानी यूनिफॉर्म है वो 2 सालों से बदला हुआ नहीं है, तो उसे कपड़े चाहिए. और उसकी माँ ने ऐसा सोच के रखा था कि आज तो उसे कपड़े मैं दूंगी दिला के. तो सुबह ही वो जब रमा कुछ बुक्स निकाल के देख रही थी तो
उसकी माँ ने उसे बुलाया और बोला कि चल हम आज दुकान में जाते हैं और तुम्हें अच्छे अच्छे कपड़े लेते हैं। मगर रमा बोली कि नहीं, मैं तुम्हारे साथ नहीं, पापा के साथ जाऊंगी। तो मम्मी बोली कि पापा को क्यों तुम परेशान करोगी, मैं आ रही हूँ ना। तो वो बहुत ज़िद करने लगी और पापा के साथ ही चली गई। फिर 2 घंटा वो उनके साथ घूमी। जाते हुए पापा को उसकी मम्मी ने, रमा की मम्मी ने 500 रुपये की नोट दी हुई थी। तो 2 घंटे के बाद वो जब घर में खुशी खुशी नाचते खेलते हुए दौड़ते हुए आई तो उसकी मम्मी को बहुत आश्चर्य हुआ कि कितने दिनों बाद वो खुशी से उछल रही है। फिर वो जो थैली उसने लाई थी उसमें देखा तो गुलाबी रंग की नई साड़ी थी। और उसने माँ को बोला कि तुम्हें ये गुलाबी रंग बहुत पसंद है ना, और मैं देख रही थी बहुत दिनों से तुम खुद के लिए तो कपड़े नहीं लेती हो, तो मैंने ऐसे जानबूझ के तुम्हारे पीछे मैं पड़ी थी कि मुझे कपड़े चाहिए, मुझे कोई कपड़ों की ज़रूरत नहीं है। और ये देख के ही ये उसकी मम्मी की आंखों में आंसू आ गए और वो उसको पास लेके उसकी पपिया लेने लगी। और रमा को ये समझ नहीं आया कि मम्मी क्यों रो रही है। विरुद्धार्थी शब्द: वाईट चांगले, काटकसर उधळपट्टी, हसरा रडका. वाक्प्रचार: भुणभुण करणे, मागे लागत कुरकुर करणे, नाईलाज होणे, कोणताही उपाय न चालणे, कळी खुलणे, आनंद होणे, डोळे भरून येणे, डोळ्यात अश्रू येणे. वचन बदला: दिवस दिवस, कपडे कपडा, पैसे पैसा, चेहरा चेहरे. चुकी बरोबर. रमाची आई हौसमौज करत होती. चूक. काटकसर करत होती. शाळेचे गणवेश देखील 2 वर्षापासून बदलले नाहीत. बरोबर. आईने मनाशी ठरवलेच की आज रमाला कपडे घ्यायचेत. बरोबर. बाबांच्या हातात 500ची नोट ठेवली. बरोबर. रमाला लगेचच कपडे पसंत आले. चूक. हे नको ते नको करत त्यांनी 2 तास घातले आणि मग तिला कपडे पसंत आले. घटनाक्रमानुसार लिहा, यानी जैसे घटना दी हुई है, घटी हुई है, उस प्रकार से लिखना. तो पहला 3 आएगा, फिर 1 आएगा, फिर 5, फिर 2, फिर 4. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. रमाची आई घर कशी चालवत होती? रमाची आई काटकसर करून घर चालवत होती. रमाची कळी का खुलली? आईने रमाला दुकानात जाऊन छान छान कपडे घेऊ असे सांगितल्यावर रमाची कळी खुलली. रमाने कोणता हट्ट केला? खरेदीसाठी बाबांबरोबर कपडे घेण्यासाठी बाजारात जाण्याचा हट्ट केला. आईला आनंद का झाला? बाजारातून आलेल्या लेकीचा आनंदी चेहरा बघून आईला आनंद झाला. रमाच्या आईचा कोणता रंग आवडता होता? रमाच्या आईचा गुलाबी रंग आवडता होता. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. रमाच्या आईला मनातून काय वाटायचे? रमाला छान छान कपडे घ्यावे व तिची हौसमौज करावी असे रमाच्या आईला मनातून वाटायचे. रमाच्या आईचा नाईलाज का झाला? रमासाठी छान छान कपडे घेण्यासाठी आई तिच्यासाठी बाजारात जाणार होती, पण रमाने बाबांबरोबर जाण्याचा हट्ट केला. मी आणि बाबा जाणार, नाहीतर नको मला तुझे कपडे असे रमाने म्हटल्यावर आईचा नाईलाज झाला. रमाच्या चेहऱ्यावर का आनंद दिसत होता? रमा बाबांबरोबर बाजारात कपडे आणायला गेली होती. खूप दुकाने फिरून व 450 रुपये खर्च करून तिने कपडे आणले होते, म्हणून रमाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आईच्या डोळ्यातून अश्रू का वाहत होते? रमाने बाबांबरोबर बाजारात कपडे आणायला जाऊन तिच्या आईसाठी गुलाबी रंगाची साडी आणली. तुझ्या साड्या खराब झाल्या आहेत, तू कधीच स्वतःसाठी कपडे घेत नाही असे रमाने आईला म्हटले. हे ऐकून आईने रमाला मिठी मारली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.